कॉन्ट्रॅक्ट हे तिथं घेतलं होतं आणि ते घेतल्यानंतर गेले वर्ष दीड वर्ष 1.5 कोटी रुपये त्यांचे सरकारकडे थकीत होते। हर्षल पाटील यांना 5 वर्षाची मुलगी आहे, पत्नी, आई वडील, 2 लहान भाऊ असे हर्षल पाटील 35 वर्षाचे युवा यांनी सरकारकडनं जल जीवन मिशनच्या अंतर्गत एक काम घेतलं। काम घेतल्यानंतर कामाची सुरुवात त्यांनी केली। सुरुवातीला ॲडव्हान्स त्यांना नाही तर त्यांच्या प्रमुख कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर मिळाला आणि लोकांच्या हितासाठी तिथं असणाऱ्या गावकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून पटपट त्यांनी जसे अधिकारी सांगतील तसं त्यांनी तिथं काम केलं आणि दुर्दैव असं 1,40,40,00,000 त्यांचे थकले। ते पैसे भरून काढण्यासाठी प्रायव्हेट सावकार, मित्र परिवार जे काय त्यांच्याकडे पैसे होते ते सर्व पैसे त्यांनी वापरले आणि एका काळानंतर या सर्व लोकांनी पैशाचा तगादा लावल्यानंतर त्यांच्यावर कुठेतरी मानसिक ताप झाला, प्रेशर झालं। जेव्हा केव्हा अधिकाऱ्यांकडे ते जायचे, अधिकारी एवढंच सांगायचे की आमच्याकडे पैसा नाही, पैसा अजून आला नाही, काम होणार नाही आणि त्याच्यातच दुर्दैवाने आपला हर्षल पाटील एक मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर, सामान्य कुटुंबातला एक कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी तिथं त्याला मृत्यू झाला। आजची परिस्थिती आपण जर बघितलं तर आज या महाराष्ट्रामध्ये 89,000 कोटी रुपये हे सामान्य छोटे मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टरचे थकीत आहेत, ज्याच्यामध्ये पीडब्ल्यूडी विभागाचे 46,000 कोटी, जल जीवन मिशनच्या अंतर्गत 16,000 कोटी, ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत 8,600 कोटी, जलसंधारण विभागाचे 19,700 कोटी आणि नगर विभागाच्या अंतर्गत 1,700 कोटी रुपये हे असे तिथं सरकारकडनं हा पैसा प्रलंबित आहे आणि याच्यात कोण दुर्दैवाने अडकलेले आहे तर हे छोटे कॉन्ट्रॅक्टर तिथं अडकलेले आहेत। आम्ही सरकारला काय म्हणतोय, अधिवेशनामध्ये सुद्धा मीडियाच्या माध्यमातून हे पैसे जे या लोकांचे अडकलेले आहेत ते देण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल, पाठपुरावा करावा लागेल, पण सरकार या कॉन्ट्रॅक्टरकडे दुर्लक्ष करते। जशा पद्धतीने लाडकी बहीण योजना त्यांनी गडबडीने आणली होती आणि त्याच्यामध्ये फक्त आधी भरमसाठ कॉन्ट्रॅक्ट हे छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरला तिथं दिले आणि कुठेतरी त्यांची दिशाभूल केली। बघ आता तुला काम देतो, आमच्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून तुला काम करावं लागेल, तुझ्याकडे जे काम करतात। आता 1,00,000 कॉन्ट्रॅक्टरचा हा मुद्दा आहे आणि ही फक्त दुर्दैवाने सुरुवात झाली, असं होऊ नये, कोणी आत्महत्या करू नये अशी आमची विनंती आहे। पण ही जी सुरुवात तिथं झालेली आहे खूप मोठा परिणाम याचा होऊ शकतो। अनेक कॉन्ट्रॅक्टरनी आंदोलन सुद्धा तिथं केले, त्यांचं कुणीही ऐकत नाही। पण याच्यात सुरुवातीला इलेक्शनच्या आधी कामं दिली, राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा या कॉन्ट्रॅक्टरकडनं राजकीय कामं करून घेतली आणि आता मात्र 1-1 वर्ष झालं यांचा 1 रुपया सुद्धा तिथं दिला जात नाही। पण हे सरकारने काय केलं बघा, 46,000 कोटी पीडब्ल्यूडीचे थकीत आहेत, पण आता पीडब्ल्यूडी विभागाला एकही काम देत नाहीत। आता कोणाला काम देतात तर MSIDC विभाग त्यांनी निर्माण केलेला आहे आणि मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला कामं हे देतात, ते सुद्धा कॉस्ट एस्केलेशनच्या माध्यमातून। MSIDCच्या अंतर्गत जे वेगळं महामंडळ त्यांनी निर्माण केलंय, 14,000 कोटीचा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे। तसंच समृद्धी मार्गामध्ये काय झालं हे आपल्याला माहिती आहे, शक्ती मार्ग म्हणजे नितीन गडकरी साहेबांनी 71 कोटी रुपये पर किलोमीटर असं नॅशनल हायवेचं काम याच मार्गावर दिलेलं आहे आणि तेच फडणवीस साहेबांच्या सरकारने काम 101 कोटी रुपयाला तिथं पर किलोमीटर दिलेलं आहे। म्हणजे गरीबाचा पैसा तुम्ही दाबून ठेवता, गरीब कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही त्या ठिकाणी पैसा देत नाही, पण जे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची मिजाज त्या ठिकाणी तुम्ही ऐकता, त्यांना तुम्ही घरी बोलवता, ऑफिसमध्ये बोलवता, मलिदा खाता। मग या गरीब कॉन्ट्रॅक्टरनी तिथं काय करायचं असा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे या कॉन्ट्रॅक्टरला न्याय दिलाच गेला पाहिजे। हर्षल पाटील याची जी आत्महत्या आहे, वर्षभर जर तो हक्काचा पैसा मागत असेल तर ही आत्महत्या नसून कुठेतरी हा खून आहे जो सरकारने तिथं या युवाचा केलेला आहे आणि हे प्रकरण अजून जर वाढत गेलं, असे अनेक कॉन्ट्रॅक्टर आर्थिक दृष्टिकोनातून आज अडचणीत आहेत। संबंध
या कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने मी सरकारला परत एकदा विनंती करतो, कृपा करून सरकारले हे जे 89,000 कोटी रुपये या गरीब कॉन्ट्रॅक्टरचे आणि या कॉन्ट्रॅक्टरचे थकल्यामुळे जे कामगार आणि मजूर आहेत यांना जी आज आर्थिक अडचण त्यांच्या घरावर येत आहे त्याच्यासाठी सरकारने लक्ष देऊन या लोकांचे पैसे हे दिलेच गेले पाहिजे असे आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. नाहीतर या सरकारवर गुन्हा दाखल करण्याची वेळ खऱ्या अर्थाने आज आली आहे असं आपल्या सर्वांना तिथं बोलावं लागेल. त्याच्यात यावर सांगली जिल्हा परिषदेने खुलासा केलाय की हर्षल पाटलांना कुठलंही काम जलजीवनचं देण्यात आलं नव्हतं, कुठलाही तसा करार देखील झाला नव्हता असा जिल्हा. एक समजून घ्या की जिल्हा परिषदली सांगत असताना कदाचित हे सांगितलं असेल डायरेक्ट काम हर्षल पाटलाला दिलं नसेल, पण आज या महाराष्ट्रामध्ये काही डायरेक्ट कामं दिली जातात आणि ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सब कॉन्ट्रॅक्ट करतात. असं दिसतंय की कदाचित हर्षल पाटील हा सब कॉन्ट्रॅक्टर आहे. कॉन्ट्रॅक्टरला जर पैसा मिळत नसेल तर सब कॉन्ट्रॅक्टरला पैसा कसा मिळणार. आमचं एकच मत आहे की प्रमुख कॉन्ट्रॅक्टर जे आहेत तुम्ही त्यांचा पत्रकार म्हणून त्यांची माहिती घ्या. आजची परिस्थिती काय, 16,000 कोटी रुपये जलजीवनचे हे थकले आहेत का नाही हे तिथं गुलाबराव पाटील साहेबांची मंत्री आहेत त्यांनी तिथं सांगावं. केंद्र सरकारचे पैसे किती थकलेत, राज्य सरकारचे किती थकलेले आहेत. दुर्दैव असं जे कॉन्ट्रॅक्टरसाठी उद्या धोक्याची घंटा आहे. केंद्र सरकारने असं सांगण्यात आलेलं आहे की राज्य सरकारने अतिरिक्त कामं तिथं दिल्यामुळे आम्ही अतिरिक्त पैसा जो राज्य सरकारने मागणी केलेली 1 रुपया सुद्धा केंद्र सरकार तिथं देणार नाही. म्हणजे हे 16,000 कोटी बुडले का, राज्य सरकार हे पैसे देणार आहे का हे कुठे तिथे सांगाय. तसंच पीडब्ल्यूडी विभागापासून सर्व ग्राम विकास विभागापर्यंत त्यांनी आकडेवारी लोकांसमोर आणावी. किती हजार कोटी रुपये आणि किती वर्षापासून हे थकलेले आहेत. हे सामान्य कॉन्ट्रॅक्टर आहेत, मध्यमवर्गीय लोक आहेत आणि या लोकांची बाजू लोकांसमोर आलीच पाहिजे. 89,000 कोटी हे थकले आहेत, वर्षभर थकलेत, 1 रुपया सुद्धा येत नाही. आणि हर्षल पाटील ज्यांनी आत्महत्या केलेली आहे तो विषय तुम्ही शहानिशा करावा. पण असे अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत ते दुर्दैव असं त्यांच्या मनामध्ये आज चाललेलं आहे की आत्महत्या करायची का नाही करायची. त्यांना विनंती आहे असा अजिबात तुम्ही विचार करू नका. पण उद्या जर अशी एखादी घटना घडली त्याला पूर्णपणे राज्य सरकार हे जबाबदार असणार आहे. अजितदादांकडे आहे, अर्थ खात्यातून सगळे पैसे रिलीज होतात, फंड जो रिलीज होतो बेसिक फंड, अजितदादांकडे काही मागणी कराल का विषय. एक आहे सरकारकडे आमची मागणी आहे. हे काय ते 3 मोठे नेते बसतात एकत्र, मोठे मोठे प्रोजेक्ट तिथं मंजूर करतात. शक्ती मार्गाची जरूरत आहे का आता, त्याच्यामध्ये तुम्ही मलिदा खायचा विचार करत आहात. अहो शक्ती मार्गाला 89,000 कोटी रुपये तुम्ही खर्च करणार आहात. गडकरी साहेबांना मला विनंती करायची आहे, आमचं राज्य सरकार जरा वेडं झालेलं आहे. तुम्ही 8 मार्गाचा रस्ता पर किलोमीटर 71 कोटी मध्ये करत आहात आणि आमचे हे वेडं सरकार दुर्दैव असं तेच 6 लेन रस्ता हा 101 कोटी मध्ये करत आहे आणि पर किलोमीटर. आणि त्याच्यात वाढ कदाचित पुढच्या काही काळामध्ये 22-25 हजार कोटीची वाढ त्याच्यामध्ये केली जाणार आहे. आणि हा जो पैसा आहे जो मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातला जातो, अहो तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे रेड्डी का कोण मला माहित नाही, त्यांचं नाव आपल्याला बघावं लागेल, ज्यांनी भाजपला खूप मोठा तिथं इलेक्शन बॉन्ड मध्ये पैसा तिथं दिला, त्या कंपनीला या सरकारने 90 कोटी रुपयाची पेनल्टी महसूल विभागाने माफ केली. 90 कोटी असताना 17 लाख त्या ठिकाणी तिथं भरण्यात आले. म्हणजे तिथं तुम्ही 90 कोटी माफ करता आणि इथं मात्र या गरीब कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही त्या ठिकाणी बंदूकच्या समोर ठेवल्यासारखं त्या ठिकाणी वागवता. हे योग्य नाही. त्यामुळे कोण जबाबदार याच्यापेक्षा हे सरकार जबाबदार आहे. आणि सरकार यामध्ये जे राजकारण करायचे करा, पण या लोकांना 89,000 कोटी रुपये पुढच्या काही काळामध्ये दिलेच गेले बाहेर असं आमच्या या सर्व कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने त्या ठिकाणी विनंती आहे. नवीन दुर्दैव असं या लोकांचे पैसे थांबलेत म्हणून नवीन कॉन्ट्रॅक्टर कामच सरकारचं घ्यायला नको म्हणतात. आम्हाला कामच नको अशी भावना आहे. त्यामुळे गावात आणि महानगरपालिका आणि शहरी भागामध्ये कामच कुणी करायला या महाराष्ट्रामध्ये छोटे कॉन्ट्रॅक्टर नाही म्हणतात. आणि हे मोठे नेते मात्र छोटी छोटी कामं क्लब करून MSRDC याच्यात फक्त मलिदा 20-30% मलिदा खात चाललेले आहे. म्हणजे सरकारला मलिदा देणारे कॉन्ट्रॅक्टर बाहेर, पण गरीब सामान्य मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर नको अशी भावना या ठिकाणी सरकार दाखवत आहे असं आम्हाला वाटतं. दादा अजून एक विषय आहे ज्या विषयी तुम्ही काल सकाळी ट्विट केलं होतं, बोलतो ना दौंड ना दादा मकाई सहकारी कारखान्याला तो विषय दौंड चौफुले गोळीबार प्रकरणाच्या बाबतीत तुम्ही इथं प्रश्न केलेला आहे.
21 तारखेला अंबिका कला केंद्रात गोळीबार झाला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न तिथं केला होता। त्याचं मुख्य कारण 21ला जर हे प्रकरण झालं असेल, गोळीबार झाला होता, तर पोलीस काय करत होतं? आम्हाला असं कळतंय की 21ला संध्याकाळी जेव्हा घटना घडली तेव्हा पोलीस विभागाने आपल्या आपल्या मोबाईलवर तिथे असणाऱ्या महिला लोक यांचा एक व्हिडिओ तिथं काढून घेतला। इथं काहीच घडलं नाही। मग जर गोळीबार घडलाच नव्हता असं तुम्ही कालपर्यंत बोलत होता, तर मग 21 तारखेला संध्याकाळी पोलीस जाऊन तिथं व्हिडिओ का काढत होते? मग तुम्ही कुठेतरी सत्तेत असणाऱ्या आमदाराचा कोणतरी नातेवाईक तिथं असल्यामुळे कुठेतरी वरून दबाव होता का, असा प्रश्न तिथं निर्माण त्या ठिकाणी आम्हाला होतो। आणि 21-22 तारखेला दिवसभर कुठेही चर्चा नव्हती। मग आम्ही ट्विट केलं, त्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी दिली। आपण सर्व मराठी पत्रकार इथं आले, तुमच्या माध्यमातून हा विषय उचलला गेला। काही छोटे मोठे युट्यूब चॅनलनी सुद्धा ही मदत केली आणि मग पोलीस जागा झालं। आणि काल दुपारी पोलीस 3 वाजता तिथं गेलं आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी मान्य केलं की तिथं गोळीबार झाला होता, तो हवेत झाला होता। मग हवेत गोळीबार झाला काल तुम्ही मान्य करता आणि परवा मात्र त्या ठिकाणी तुम्ही म्हणता कुठं काही घडलंच नाही। मग कुठेतरी पोलीस प्रशासन तिथं आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। महिलेला नाव मी घेत नाही, पण तिला चक्कर आली, ती चक्कर येऊन पडली असं कुठेतरी म्हणलं जातं। खरंच चक्कर येऊन पडली का काय घडलं हे शहानिशा करण्याची तिथं जरूरत आहे। त्याच्याच बरोबर वरचं जे फॉल सिलिंग आहे ते तोडण्यात आलेलं आहे। म्हणजे कुठेतरी गोळी वर मारली आणि गोळी वर मारल्यामुळे फॉल सिलिंगला गोळी लागली होती। तपास करत असताना वर काहीच दिसू नये म्हणून कदाचित फॉल सिलिंग सुद्धा तोडण्यात आले असं आम्हाला कळतंय। त्याच्याच बरोबर काही लोकांकडे फोटो आहेत आणि व्हिडिओ आहे असं आम्हाला समजतंय। काही लोक पुढे येत आहेत पण घाबरत आहेत, पण जेव्हा आमच्याकडे ते व्हिडिओ येतील, काही प्रमाणात थोडी माहिती आम्हाला आली आहे, ती मीडियाच्या मदतीने आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा देऊ आणि लागलं तर पोलीस प्रशासन डायरेक्ट सुद्धा त्या ठिकाणी आम्ही पाठवून देऊ। फक्त पोलीस प्रशासनाला आम्हाला एवढंच सांगायचंय, कोणाचा दबाव हा ऐकायचा नाही, नाहीतर सामान्य लोकांच्या वतीने आम्हाला एवढंच बोलावं लागेल, आवाज खाली, याच पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आम्हाला घ्यावी लागेल। आणि काल आम्ही जो मुद्दा मांडला होता आमदारांचा कुठला तरी नातेवाईक, आणि असं कळतंय की एक कुठले तरी सत्तेत असणाऱ्या आमदारांच्या नातेवाईकाचं नाव तिथं पुढे येते, त्यांच्यावर कारवाई झाली, त्यांना आज ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। त्यामुळे जे कुठले नातेवाईक असणारे आमदार असतील त्यांनी स्पष्टीकरण हे लोकांना तिथं लवकरात लवकर द्यावं अशी विनंती या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत। त्यामुळे अनेक प्रश्न हे निर्माण होतात की 21 तारखेला पोलीस प्रशासन शांत का होतं, काहीच घडलं नाही असं का सांगत होते, रात्री व्हिडिओ तुम्ही का काढले, कशामुळे काढले, मग काल अचानक काय झालं ज्याच्यामुळे तुम्ही कारवाई केली, कारवाई करून 3 लोकांची नावं तिथं घेतली। त्याच्याच बरोबर जे काही फोटो आम्हाला कळतात ना, त्या गोष्टी कळतायत, महिलेला खरंच इजा तिथं झालेली आहे, पण त्या बाबतीत ती अजून अतिरिक्त माहिती आमच्यापर्यंत आली तर नक्कीच मीडियाच्या मदतीने ती माहिती आम्ही लोकांपर्यंत त्या ठिकाणी घेऊन जाऊ। तुमच्या विरोधात 4 तक्रारी दाखल झालेल्या आहेत। माऊली कटके यांनी ही तक्रार दिलेली आहे, कारण तुम्ही सोशल माध्यमावरती रविकांत वडपे आणि लवंडे साहेबांनी त्यांचं नाव घेतलं असल्याचा आरोप आहे। हे कुठे कोणाचं नाव घेतलंय, कुठे नाव घेतलंय? हे बघा, माझ्यावर कारवाई झाली, माझ्यावर FIR झाला असं तुम्ही सांगत आहात, मी नाव कोणाचं घेतलंय? सत्ताधारी आमदार। आता सत्ताधारी आमदाराचा कोणतरी नातेवाईक तिथं सापडलं हे आपला जग जाहीर आहे। आणि म्हणजे काय करणार, म्हणजे तुम्हाला काय हिरो बनायचंय का की बाबांनो रोहित पवाराच्या विरोधात आम्ही असं कारवाई केली, आम्ही असं पोलिसात गेलो? अरे काय करायचं करा, आम्ही ईडीला घाबरलो नाही तर तुमच्या या कारवाईला घाबरणार आहे का? आणि राहिला विषय, आम्ही कोणाचंच नाव तिथं घेतलेलं नाही, त्यामुळे आमच्यापर्यंत तो विषय तिथं येतच नाही। आणि तिथं असणारे आमदार, जिथे ती घटना घडली ते आमदार काय त्या बाबतीत करत आहेत, सत्ताधारी आमदार, असा प्रश्न कुठे ते लवांडे साहेबांनी तिथं विचारला। यात काय चुकीचं झालं? म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं प्रेशर आमच्यावर आणताय का? अहो, किती प्रेशर आमच्यावर टाकलं तरी आम्ही आतापर्यंत घाबरलो नाही, तुमच्या प्रेशरला आम्ही घाबरलो असं तुम्हाला वाटत असेल तर काय? आणि मी तुम्हाला एक सांगतो, येत्या काळामध्ये आम्ही फक्त भूमिका लोकांच्या बाजूनी, सामान्य लोकांच्या बाजूनी तिथं घेत आहोत। आता मी जेव्हा तिथं कोकाटेंचा मुद्दा काढला, व्हिडिओ जेव्हा प्रसिद्ध केला, तो व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर लगेचच मुंबईमध्ये 353 माझ्या विरोधात झाले। म्हणजे आम्ही सरकारच्या विरोधात बोलायचं,
करायचं तुम्ही करा, तुम्ही कोणाच्या वकील लावायचं वकील लावा, आम्ही सुद्धा त्या बाबतीने लोकांच्या वतीने दिल लढत राहू. पण या प्रकरणात आता आमदारांचं नाव स्पष्ट झालेलं आहे. अजित पवारांचे ते आमदार आहेत आणि जे काही आरोपी आहेत त्यांचेच ते नातेवाईक आहेत. मग आता तेच म्हणतोय सत्ताधारी आमदार. आता मला तुम्ही सांगा की या महाराष्ट्रामध्ये गायकवाड प्रकरण म्हणजे तिथं कॅन्टीन मध्ये बॉक्सिंग खेळतात आणि काल त्यांनी काय केलं तर एक कुठले ते माजी खासदाराच्या विरोधात बॉन्डवर लिहून तिथं दिलं की बाबा मी ह्याला मारणार आहे. त्याच्यात बरोबर कोकाटेंचा विषय बघा, तिथं मर्डर झालेला आहे, तिथं रेप होत आहेत. मग या अनंत कटकटी आहेत ना, अनेक कटकटी या सरकारच्या पाठीमागे तिथं लागते. पोलीस प्रशासन काय करतं असा आम्हाला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये शंकर मांडेकर जे बोरमोडच्या वेळेचे आमदार आहेत त्यांचा भाऊ त्याच्यात अटक झालेले आहे. आता नाव घ्यायला काय अडचण नाही. आता मीडियाकडनं ते कळालेले पोलिसांकडनं काल जाहीर झालेलं आहे. मांडेकर जे आमदार आहेत, जे अजितदादा पक्षाचे आमदार आहेत, जे सत्तेतले आमदार आहेत, जे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी बोलत आहोत, त्यांचे बंधू तिथं होते आणि तिथं बंदूकचा वापर हा हवेत नाही तर गोळी घालण्यासाठी तिथं केला. हे कालच पोलीस प्रशासनाने सांगितले. म्हणून अजितदादा स्वतः नाही तर तटकरे साहेब नेहमीप्रमाणे सगळीकडे बोलत असतात सातत्याने. ते प्रदेशाध्यक्ष आहेत, ते या बाबतीत काय बोलतात आणि या बाबतीत ते काय स्पष्टीकरण देतात हे आपल्याला बघावं लागेल. त्याच्याच बरोबर जे आमदार आहेत मांडेकर यांनी सुद्धा लोकांना काय खरं कसं झालं काय घडलं हे लोकांना तिथं सांगावं, एवढंच आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. गुलाबराव पाटील आता म्हणतात की हर्षला कॉन्ट्रॅक्टर नव्हता आणि त्याच्यावर कुठलंही बिल प्रलंबित नाही, त्याच्याविषयी त्यांनी. हे बघा, हर्षल पाटील यांच्या बाबतीतल्या माहिती बातम्या आपल्या सर्वांना तिथं आल्या. ते डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर नसतील पण सब कॉन्ट्रॅक्टर असतील. तुम्ही थोडासा टाइम जाऊन द्या, त्यांच्या परिवारातले लोक नक्कीच तिथं बोलतील. अनेक जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सुद्धा या बाबतीत बोलणार आहेत असं आम्हाला कळतंय. याच्या आधी आंदोलन तिथं झालेले ते समोर आले. मला फक्त गुलाबराव पाटील साहेबांना एवढंच सांगायचंय, हा विषय फक्त 1.5 कोटी पुरता नाहीये, हा विषय 1 लाख कॉन्ट्रॅक्टरचा आहे. तुमच्या विभागाचे 16,000 कोटी हे प्रलंबित आहेत का नाही आणि किती वर्षांपासून किती महिन्यांपासून हे जग जाहीर त्या ठिकाणी तुम्ही करावं. तसंच पीडब्ल्यूडीने करावं, ग्रामविकासने करावं, जलसंधारणांनी करावं. पण हे आकडे लोकांसमोर आलेच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. तुम्ही शाब्दिक खेळ आणि एका व्यक्तीला त्या ठिकाणी हा नव्हताच होताच काय झालं कसं झालं अरे पण उद्या जाऊन जर कुणी दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगा. त्यामुळे उगाच गोल गोल शब्द खेळून आणि मजा करून टाइमपास करून तुम्ही जर फक्त दिशाभूल करणार असाल हे योग्य ठरणार नाही. लोकांसमोर खरे आकडे हे आलेच पाहिजे, हे आमच्या सगळ्यांची मागणी आहे. दौंडच्या घटनेमध्ये पोलीस देखील तितकेच जबाबदार असल्याचं दिसतंय, कारण पोलीस त्या सगळ्या घटनेदरम्यान रजेवर जातात. तिथले स्थानिक रजेवर जातात आणि त्यांना माहिती नसतं. म्हणजे त्यांच्या अगदी 100 किलोमीटर अंतरावरती ते कला केंद्र आहे, त्यांना या घटनेची माहिती नाही. मग तुम्ही अशी काही मागणी करतात का संबंधित पोलिसांवर देखील? मला पोलीस प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे, ती गोष्ट घडत असताना अनेक लोकांनी बघितलेलं आहे. फोटो सुद्धा त्या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत, व्हिडिओ सुद्धा काढण्यात आलेले आहेत. तुम्ही त्या तिन्ही कला केंद्रावर गेला होता, सगळ्यांचे मोबाईल चेक केले, कुणी फोटो काढलाय व्हिडिओ काढला असंही तुम्ही विचारलं. 21 तारखेला जेव्हा हा गुन्हा घडला हे आम्हाला माहित आहे. पण कधी ना कधी तरी हे फोटो व्हिडिओ संदेश आम्हाला येत आहेत, ते आल्यानंतर आम्ही तो व्हिडिओ फोटो देईल. पण कृपा करून पोलीस प्रशासनाला आम्हाला सांगायचंय, उगाच कुठेतरी काय चुकीचं तुम्ही नोंद करू नका, खोटं काय लोकांसमोर आणू नका, खरं लपू नका. कारण का हे कधी लपणाऱ्या गोष्टी नाहीत. दबाव असेल तर ठळकपणे त्या ठिकाणी तुम्ही सांगा. पण 100% सरकार मधल्या काही लोकांचा दबाव पोलीस प्रशासनावर आहे. त्यामुळेच 21 तारखेला त्यांनी ज्या पद्धतीने काम करावं, कारवाई करायला, आमच्यावर कारवाई करायला पळत कारवाई करता आणि गरिबावर अन्याय तिथं झाला, गोळीबार झाला, त्या बाबतीत तुम्ही दिरंगाई करता. याच्यावरूनच कळतं हे प्रशासन दुर्दैव म्हणावं लागेल. हे पोलीस प्रशासन हे सत्तेतल्या लोकांचे आदेश ऐकणारं पोलीस प्रशासन झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल. साखळी बॉम्बस्फोट आहे त्याच्या विरोधात हायकोर्टाने निकाल दिला होता आणि निर्दोष मुक्तता 12 रुपयाची केली होती. त्याच्या विरोधात राज्य सरकार माझे प्रिंट कुठे बाकीच्या सुप्रीम कोर्टात गेलं होतं दादा. त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. पुन्हा विचार करू राज्य सरकारनं त्या त्रुटी मांडण्यात, पण जे आरोपी आहेत त्यांना मात्र अटक होणार नाही असं सांगितले. राज्य सरकार पुन्हा हे सगळे गुन्हे सिद्ध करायला कमी पडले हायकोर्ट सुप्रीम कोर्टात. मग आपल्याला कुठेतरी असं म्हणावं लागेल की राज्य सरकारमध्ये असणारे सर्व नेते
अंतर्गत कुरघुड्या खेळण्यामध्ये इतके बिझी होते की महत्वपूर्ण केस आपले राज्य सरकारची चालली आहे त्यांना विसर पडला, त्याचा फॉलोअप कुणी केला नाही आणि फॉलोअप न केल्यामुळे हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागतंय। त्यामुळे कुठेतरी सरकारच आणि सरकारचा जो विभाग आहे न्याय विभाग हा कमी पडला। त्या विभागाचे मंत्री कोण, त्या बाबतीतल्या बैठका का घेतल्या नाही, एवढा महत्वपूर्ण विषय हा तिथं चर्चेत असताना त्याकडे दुर्लक्ष तुम्ही का केलं आणि कुठेतरी हे सरकार का कमी पडलं हे सरकारने तिथं स्पष्टपणे लोकांना सांगण्याची जरूरत आहे। दादा, दौंडच्या घटनेमध्ये जी नर्तिका जखमी झाली तिथं काय बरं वाईट झालं का अशी चर्चा आहे, तिला कुठे दुसऱ्या ठिकाणी उपचारासाठी नेलं अशी दोन चर्चा आहेत। जी व्यक्ती आहे नाव आहे पण आम्ही ते नाव इथं घेणार नाही, नंतर त्या बाबतीतलं स्पष्टीकरण आपल्या सर्वांना देऊ। एक चर्चा अशी की पुण्यामध्येच ती आहे, चक्कर येऊन पडली असं सांगतात पण तिला लागलंय, गोळी लागली असंही तिथं चर्चा आहे आणि काही दुसरी चर्चा अशी तिला मुंबईला घेऊन नेलं गेलं आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर तिथं येणारच। आमचं मत एवढंच आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे। अशा पद्धतीने दडपशाही करून आम्ही सत्तेत आहोत तर आम्ही कुठेही गोळ्या घालू ही जी काय भूमिका आता सत्तेतल्या आमदारांचे भाऊ सुद्धा घ्यायला लागलेत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा तिथं नीट वागलंच गेलं पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी महत्वाचं आहे। आणि पोलीस प्रशासन असं सत्तेच्या दबावाखाली वागणार असेल तर सामान्य लोक पोलीस प्रशासनाला एवढंच म्हणेल, आवाज खाली करा आणि आमचे विषय तिथं मार्गी लावा। दादा, राष्ट्रीय सहकार निधीतून 140 कोटी रुपये निधी मकाई सहकारी कारखान्यात देण्यात आलेला आहे, परंतु तो कारखाना काय अजून सुरू नाही, कामगारांचं वेतन नाही। असे बरेच कारखाने आहेत, त्यांना कंडिशनल मदत सरकारच्या मदतीने तिथं केली आहे। आणि का कंडिशनल मदत केली, फक्त कदाचित त्यांना दाखवायचं असेल की आम्हाला शेतकऱ्यांचं हित पडलेलं आहे। पण हे जे सर्व नेते जे भाजप नाही तर भाजपच्या मित्र पक्षामध्ये आता गेलेले आहेत, त्यांना मदत व्हावी, पैसे मिळावे म्हणून त्यांना एक काही अटीतटीमध्ये पैसे दिले गेले होते, पण त्या पद्धतीने त्यांना पैसा वापरायचाच नाही। त्यांना काय करायचं, त्यातून पैसा बाहेर काढून आपलं स्वतःचं हित त्या ठिकाणी जोपासायचं आहे, म्हणून कदाचित तिथं 140 कोटी देऊन सुद्धा त्याच्यावर काही झालं नाही। दुर्दैव एवढं, सरकार बघत असताना, काम करत असताना शेतकऱ्याकडे न बघता तोंड बघून, नेत्यांची तोंड बघून पैसा तिथं दिलेला आहे। त्यामुळे या बाबतीत काय झालं अजून खोलात जाऊन आम्ही तिथं माहिती घेऊ। पण एक सरकार मदत करत असताना इतके अटीतटी टाकते की तिथे असणाऱ्या चेअरमनला आणि सदस्यांना तो पैसाच वापरता येत नाही। सरकार म्हणते आम्ही मदत केली, अरे पण तुम्ही अटीतटी इतक्या टाकल्यात त्यात काही आपल्याला करता येत नाही, अशी आजची परिस्थिती आहे। आणि दुसऱ्या बाजूला अटीतटी टाकल्यामुळे त्या चेअरमनला ज्या पद्धतीने पैसा वापरायचा आहे, ज्याच्यातून कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायचे, सप्लायरला पैसे देऊन पैसे खायचे, ते तिथं होत नाही। त्यामुळे ह्याच्यामध्ये दोघं जबाबदार आहे, सरकार सुद्धा जबाबदार आहे आणि तिथं असणारे चेअरमन आणि सर्व प्रशासन सुद्धा या बाबतीत जबाबदार आहे। आणि कारखाना बंद राहिला तर त्याला सुद्धा सरकार आणि हे चेअरमन जबाबदार असतील असं आपल्याला म्हणावं लागेल। सीएम दिल्ली दौऱ्यावर आहेत, काय वाटतं का जे घोटाळेबाज मंत्री आहे, जे आरोप झाले काय होईल? आम्हाला असं कळतंय की शिंदे साहेबांचा एक नेता जो बॅग घेऊन तिथं सापडला, त्या बाबतीतली नाराजी केंद्र सरकारच्या मनामध्ये तिथं आहे आणि अजितदादांचे काही नेते जे वक्तव्य सातत्याने त्या ठिकाणी देत चाललेले आहेत आणि त्याच्याबरोबर काही आमदारांची कंप्लेन ही दिल्लीपर्यंत तिथं पोहोचलेली आहे आणि त्यांना तिथं पोहोचल्यामुळे कदाचित इथं आदेश काहीतरी पुढच्या काही दिवसात येतील अशी आपली अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये काही फेरबदल होतील असं आम्हाला वाटतं। पण आम्हाला वाटतं ते होतच असं नाही, कारण का आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व तिथं करतो, नेते मनाला वाटेल तिथं त्या ठिकाणी करतात, पण पुढच्या 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये काय होईल हे आपल्या सर्वांना बघावं लागेल। पण जर एखादा आमदार, एखादा मंत्री जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल, बोलत असेल, त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे। त्याला जर पाठीशी घातलं जात असेल तर मग हे सरकार अशा लोकांना मुद्दामून पाठीशी घालतंय। बॉक्सिंग करणारा तुम्ही पुढे कर देता, बॉन्डवर 500 रुपये देऊन मी ह्याला मारणार त्याला मारणार अशा बोलणाऱ्या लोकांना आणि जे पत्ते खेळणारे लोक आहेत, जे विधिमंडळामध्ये पत्ते खेळतात, अशा लोकांना त्या ठिकाणी जर तुम्ही पाठीशी घालत असाल हे योग्य नाही असं आमचं मत आहे। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत तुम्ही सातत्याने मागणी करत होते, मात्र आता त्यांच्याकडनं त्यांचा राजीनामा न घेता त्यांचं खातं मकरंद पाटलांना दिलं जाणार असल्याची चर्चा आहे। हे बघा, नेत्याचं काय करायचं, मंत्र्याचं काय करायचं ह्या नेत्याचा तिथं असणाऱ्या पक्षप्रमुखाचा विषय आहे। आमचं एवढंच मत आहे की त्या खात्यामध्ये एक जबाबदार व्यक्ती असणं महत्वाचं आहे। त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत काय करता हे तुमचा विषय असला तरी जे कोकाटे आज आमच्या शेतकऱ्याबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलतात, शेतकऱ्याला भिकारी म्हणतात, सरकारला भिकारी म्हणतात, अशा व्यक्तीला आणि जे जबाबदार पदावर असताना सुद्धा इतका वेळ त्यांच्याकडे आहे, गरीब
रोज 8 आत्महत्या शेतकरी तिथं करत आहे आणि यांच्याकडे इतका वेळ आहे की ते रम्मी त्या ठिकाणी नाही तर पत्त्याचा खेळ त्या ठिकाणी खेळतात. मग कुठं ना कुठंतरी त्यांच्या पक्षाकडनं कारवाई झालीच पाहिजे. जोपर्यंत कारवाई होत नाही, निर्णय त्या बाबतीत होत नाही, आम्ही आणि शेतकरी या बाबतीत आंदोलन नाही तर विषय आणि मुद्दे त्या ठिकाणी मांडतच राहू. पण आता संघटनेत तुम्ही सरचिटणीस झाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पहिल्यांदा आता नवीन बॉडीची काही नवीन फेरबदल आढावा गेले 2 दिवस सुरू आहे, काय काय बदल अपेक्षित आहेत? युवक अध्यक्षाची वयोमर्यादा काही निश्चित होणार आहे? तर बघा, तुमच्या विषयाकडे आधी येण्यापूर्वी आपण जर बघितलं तर काल तुम्ही सर्वांनी एक बातमी वाचली असेल की विधान परिषदेमध्ये जिथं कोकाटे साहेब जे मंत्री आहेत ते रम्मी का पत्ते खेळताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, दूध व्यवसायाचे प्रश्न तिथं मांडत असताना हे मात्र तिकडं व्यस्त होते. ही घटना व्हिडिओच्या माध्यमातून आमच्याकडे पेन ड्राईव्हवर तिथं आली. विधिमंडळामध्ये बसणाऱ्याच एका आमदारांनी तो व्हिडिओ काढला का गॅलरीमध्ये बसणाऱ्या व्यक्तीने काढला हे मला सुद्धा माहित नाही. पण मला असं कळतंय की जलद गतीने इन्व्हेस्टिगेशन ही तिथे असणारे सभापती करत आहेत. म्हणजे संतोष देशमुख न्यायासाठी त्या ठिकाणी म्हणजे त्यांचा परिवार वाट बघतोय, त्याच्याच बरोबर ज्ञानेश्वरी मुंडे ही वाट बघत आहे, सूर्यवंशी परिवार हे वाट बघत आहे. सरकारकडनं आणि पोलीस प्रशासनाकडनं तिथे कुठेही ऍक्शन घेतली जात नाही. पण एका व्यक्तीने, तो सत्तेतला आहे का गॅलरीमध्ये बसणारा व्यक्ती आहे, 4 कोटी शेतकऱ्यांचा विचार करून तो व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आमच्या या मराठी मीडियाच्या मदतीने तो लोकांपर्यंत, करोडो लोकांपर्यंत गेला. जो रोष या सरकारच्या विरोधात जे काय आश्वासनं सरकारने दिली होती, कर्जमाफीपासून भावांतर योजनेपर्यंत आणि बऱ्याच काय गोष्टींपर्यंत, त्याच्यावर या सरकारने कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे आणि मंत्री पदावर असताना खेळ खेळतात, पत्ते खेळतात, हा रोष लोकांचा त्या ठिकाणी होता. त्यामुळे जो कोणी व्यक्ती इन्व्हेस्टिगेशन मध्ये सापडेल, मला असं वाटतं आम्ही तर त्या व्यक्तीचा सत्कार करूच, पण 4 कोटी लोक या महाराष्ट्रातले त्या व्यक्तीचा सत्कार त्या ठिकाणी करतील असाही विश्वास माझ्यासारख्याला त्या वाटतो. आणि ही जलद गतीने विधान परिषदेमध्ये सभापतींच्या माध्यमातून जी काय त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन होते, याच्या मागे राजकारण काय असेल याचा अंदाज तुम्हाला सर्वांना आहे. माझं एकच मत आहे, तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, जलद गतीने करा, पण अनेक प्रलंबित विषय, अनेक आश्वासनं गरिबाच्या वतीने आम्हाला विरोधी पक्षातल्या आमदारांना तुम्ही दिली होती, त्याच्याबद्दल सुद्धा काय झालं असा प्रश्न येत्या काळामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी विचारणार आहोत. आमच्याकडे एक पेन ड्राईव्हच्या मदतीने तो व्हिडिओ आला आणि तो आम्ही मोबाईलवर घेऊन तो आम्ही सोशल मीडियावर टाकला. आता तो कुठून कसा आला हे आपल्याला बघावं लागेल, पण इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. पण जो कोणी असेल, सत्ताधारी आमदार असो नाही तर गॅलरीत बसलेला जो व्यक्ती असो, ज्याचं नाव पुढे येईल, जे इन्व्हेस्टिगेशन मध्ये नाव येईल, मी एक सांगतो त्या व्यक्तीचा सत्कारच केला गेला पाहिजे. तिथं उपस्थित असणारा मंत्री महोदय गेम खेळतो, शेतकरी मरतोय, आत्महत्या करतोय आणि मंत्री त्या ठिकाणी जर तिथे खेळ खेळत असेल आणि हा विषय जर लोकांसमोर जो कोणी व्यक्तीने आणला त्याचं नाव पुढे येईल, त्याचा सत्कार 4 कोटी शेतकरी आणि त्यांची मुलं आणि मुली आणि त्यांचा नातेवाईक करतील असा विश्वास त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतो. काम केलं त्यांनी, मला सांगितलं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, बाकी सगळे SIT शांत बसलेत, इन्व्हेस्टिगेशन बाजूला पडलेले आहेत. पण ह्या बाबतीतलं इन्व्हेस्टिगेशन लय जोरात सुरू आहे. कडक कपडे घालून तिथे असणारे नेते, सभापती आणि सगळे लोक इन्व्हेस्टिगेशन करतात. जरा रिपोर्ट येऊ द्या, मग बघू याच्या बाबतीत काय. दादा, जंगली रमी खेळताना मला बँक खाते जे ते जोडावं लागतं, इतर गोष्टी ते सगळे प्रोसिजर करावं लागतात असं कोकाट्यांनी म्हटलं. ती कुठली प्रोसिजर केली नव्हती. आता बरंच काय त्यांना माहिती आहे. जंगली रंबी खेळायचं असेल म्हणजे तुम्हाला तुमच्या विभागाबद्दल एखादा प्रश्न केला, त्याचं उत्तर तुम्हाला माहित नाही, पण जंगली रंबीच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न केला, तुम्हाला हे माहिती की त्याला अकाउंट जोडावं लागतं, त्याला असं खेळावं लागतं. म्हणजे वा, गजबच कारभार या सरकारचा, या मंत्र्याचा. म्हणजे आम्ही जेव्हा शेतकऱ्याचे मुद्दे मांडतो, हे होणार नाही, हे होऊच शकत नाही, उत्तर देताना थातूर मातूर उत्तर देता. मग जंगली रम्मीच्या बाबतीत बोलत असताना फार स्पष्टपणे तुम्ही बोलता, हे सगळं लोकांना आता कळलेलं आहे. त्यामुळे तुम्ही फक्त उत्तर देत राहावा, पण पद मात्र मोकळं लवकरात लवकर करावा अशी विनंती नाही. आम्ही लोकांच्या वतीने रोष हा तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी व्यक्त करत आहोत. माझ्या प्रश्नाचं उत्तर दादा, आपल्या पक्षाच्या माध्यमातून जो काही फेरबदल तिथं झालेले आहेत, शशिकांत शिंदे साहेब
हे प्रत्येक सेलची आणि विभागाची चर्चा आता तिथं करत आहेत. काल 8 विभागाची चर्चा तिथं झाली. त्यांच्याबरोबर चर्चा करून उद्या जाऊन आपल्याला काय करायचं, कसं करायचंय, आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरायचे अशी भूमिका सगळ्यांनी तिथं मांडली. ती अध्यक्ष महोदयाने तिथं मान्य केली. मी तिथं सरचिटणीस म्हणून उपस्थित होतो. त्यामुळे येत्या काळामध्ये काही चांगले पदाधिकारी आहेत, खूप सुंदर असं काम करतायत, त्यांना तसंच ठेवून आपण त्यांना अजून ताकद देणार आहोत. आणि काही लोकांना संधी द्यायची जरूरत पडेल. 1-2 महिना त्यांना संधी तिथं दिली जाईल आणि नंतर जर वाटलं की बदल करावा लागेल तर तिथं बदल हा केला जाईल. आणि काही लोकांच्या काही नियुक्त्या करायच्या बाकी आहेत, तिथं सेल नाहीतर ते विभाग आहेत, तिथं वेकेन्सी आहे, ती सुद्धा येत्या काळामध्ये भरली जाते. व सर्व महाराष्ट्राची कार्यकारिणी यांनी जो निर्णय तिथं घेतलेला शशिकांत शिंदे साहेबांना अध्यक्ष बनवायचा तो योग्यच आहे. सगळ्यांचं मार्गदर्शन त्यांना आहे, आम्हाला सुद्धा आहे. त्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून आक्रमक बनून लोकांच्या हिताचे प्रश्न सातत्याने आम्ही सर्वजण मांडत राहू. आता तुमची नाराजी दूर झाली, नाराजी दूर झाली ना? नाराजगी होती कुठं? आमची नाराजगी एवढीच होती की हे जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, हे छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचे मुद्दे आहेत, हे गरिबावर जो अन्याय होतो, तिथं देशमुख परिवारावर अन्याय झाला, मुंडे परिवारावर अन्याय झाला, सूर्यवंशी परिवारावर अन्याय झाला, याचा आवाज म्हणून तिथं ज्या पद्धतीने आपल्याला लढायला पाहिजे होतं ते तिथं कुठंतरी बरेच इलेक्शन झाल्यानंतर थोडंसं लोक आणि कार्यकर्ते हे नरमले होते. पण ते आक्रमक पद्धतीने लढण्याची आज जरूरत आहे. रस्त्यावर जाऊन पोलीस प्रशासनाला सुद्धा जाब विचारण्याची जरूरत होती. ते गेल्या काही दिवसामध्ये आपल्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आज होतंय, याच्यातच आम्ही संतुष्ट आहोत. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की सामान्य लोकांचा आवाज म्हणून आम्हाला लढायचंय आणि आज आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे आमच्यावर कितीही कारवाई केल्या तरी आम्ही ते लढत आहोत. मुंबई अहमदाबाद रोडवरचा एक विषय आहे. एक व्हिडिओ पोस्ट केलेत काही गुजराती लोकांनी. तिथले जे हॉटेल्स आहेत ना, पालघर आणि त्या सगळ्यांवरती जाणून बुजून आता गुजराती पाट्या लावण्यात आल्यात, इंग्लिश आणि हिंदी पाट्या उतरवून जाणून बुजून डिवचलं जात आहे. हे बघा, केडिया जो माणूस आहे, ज्याने सगळ्यात पहिलं मराठी आणि मराठी संस्कृतीच्या विरोधात ट्विट केलं होतं, व्हिडिओ टाकला होता. हा केडिया कोण आहे? हा अजबपती आहे, म्हणजे खूप मोठा पैसा, करोडपती आहे. तर हा कोणाचा माणूस आहे? हा भाजपचा माणूस आहे. या व्यक्तीने सुरुवात केली मराठी विरुद्ध अमराठी, आणि मग छोट्या छोट्या अकाउंटवरनं कुणीतरी व्यापारी म्हणून तिथं टाकण्यात आलं मराठीच्या विरोधात. आम्ही सातत्याने मान सन्मान करतो, मराठी संस्कृतीचा मान सन्मान करतो. तो आमच्यासाठी मराठी माणूस आहे. त्याला मराठी आली काय, नाही आली काय, आम्ही त्याच्यात विरोध वाद कुठंच निर्माण नाही केला. पण केड्यासारख्या लोकांनी हा वाद चव्हाट्यावर आणला आणि त्यानंतर भाजपने याला आग लावली. परमिशन देत असताना मराठी लोकांना आंदोलन करायला तुम्ही परमिशन देत नाही, अमराठी लोकांना परमिशन देता. आणि मग तिथं वाद मुद्दामून तिथं लावला जातोय. पाट्या कोणी लावल्या ह्याच्यात पण तुम्ही भाजपचेच कार्यकर्ते तुम्हाला सर्वांना दिसतील. त्यामुळे मला एवढंच सांगायचंय, मुंबईची जी उंची आज आहे फक्त फक्त मराठी माणसांमुळे आहे. आणि मराठी माणसांना साथ देणारे अमराठी, पण मराठीच्या बाबतीत आणि मराठी संस्कृतीच्या बाबतीत आदर असणारे हे अमराठी परप्रांतीय, जे गुजराती पण असतील, राजस्थानी असतील, नॉर्थ साऊथ कुठलेही असतील, पण हे लोक मिळून, सगळ्यांनी मिळून आज मुंबईची उंची मोठी केलेली आहे. पण भाजपने बिहार इलेक्शन आणि मुंबईचं इलेक्शन हे डोळ्यासमोर ठेवून दुर्दैव असं त्यांनी तिथं वाद निर्माण केलेला आहे. मराठी संपलं का? तेव्हा असं त्यांनी तिथं वाद निर्माण केलेला आहे. मराठी संपलं का? इन्होंने क्या किया था, अपने फैमिली मेंबर्स, मित्र परिवार और जो मनी लेंडर्स होते हैं उनके यहाँ से पैसा लिया था. अभी 1 साल पैसा नहीं आ रहा तो बहुत लोगों ने उनको पूछना चालू किया. ये प्रेशर इतना बढ़ा कि उनको कोई और ऑप्शन नहीं था, उन्होंने वहां पे सुसाइड किया. अभी ये सिर्फ एक व्यक्ति है, 1.4 करोड़ का एक विषय है. लेकिन ये जो पाटिल है, उनकी एक छोटी सी बेटी है, वाइफ है, माँ पिता है, उनके 2 छोटे भाई है, उनकी जवाबदारी कौन लेने वाला है? और ये विषय सिर्फ इधर तक नहीं रुकता. इस राज्य सरकार के माध्यम से 89,000 करोड़ रुपीस पेंडिंग है, ड्यू है. किसके है? मिडिल क्लास कॉन्ट्रैक्टर है, सामान्य लोगों का है. पीडब्ल्यूडी के 40-50 हजार करोड़ है. ये जो विभाग है जल जीवन 16,000 करोड़ है. जो ग्राम विकास है 6,500 करोड़ है. जो ग्राम विकास है 1,500 करोड़ है. ऐसे 89,000 करोड़ रुपीस बाकी है. जल जीवन के बारे में अगर बात करें तो उनके जो मंत्री है उन्होंने कहा कि ये हर्षल पाटिल हम जानते नहीं, इसका ये सब कॉन्ट्रैक्टर भी हो सकता है. मेरा गुलाबराव पाटिल साहब को एक विनती है कि आप ऐसा करो, एक प्रेस कॉन्फ्रेंस ले लो.
प्रेस कॉन्फ्रेंस में बताओ कितना 1000 करोड़ का पेंडिंग रुपीस ये कॉन्ट्रैक्टर के महाराष्ट्र में 16,000 करोड़ है। और ये सब कॉन्ट्रैक्टर मिलके सब विभाग के 1 लाख कॉन्ट्रैक्टर है जिनके पैसा सरकार के पास प्रलंबित है। केंद्र सरकार बोल रहा है, राज्य सरकार ने वहां पे परमिशन ऐसे ही अपने दम पे वहां पे दी, इसलिए केंद्र सरकार इनको पैसा नहीं देने वाला। अभी डर ऐसे लग रहा है ये 16,000 करोड़ ऐसे ही हवा में जाएंगे क्या? ये स्पष्टीकरण गुलाबराव पाटिल साहब के माध्यम से, सरकार के माध्यम से आने वाले टाइम पे देने की जरूरत है। और हर्षल पाटिल जैसे और सारे जो कॉन्ट्रैक्टर उनको विनती करता हूं, सुसाइड इज नॉट द अल्टीमेट गोल। वहां पे आप वैसे कुछ भी मत करें, लेकिन अगर आगे जाके कोई भी आत्महत्या करता है उसकी पूर्णपणे जवाबदारी ये सरकार की होगी, ऐसे हम यहाँ पे बोलते हैं। दादा, किसानों की आत्महत्या महाराष्ट्र में नहीं है, लेकिन अब जो छोटे बिजनेसमैन है, कॉन्ट्रैक्टर, उनकी आत्महत्या सामने आने लगी है। सरकार कहाँ चुप रही है आपके हिसाब से? देखो, सरकार को क्या चाहिए, तो बड़े प्रोजेक्ट चाहिए। जैसे पीडब्ल्यूडी के माध्यम इसी विभाग चालू किया गया है, उसमें 14,000 करोड़ का भ्रष्टाचार हुआ, ऐसे कागज पेपर्स हमने खुद वहां पे दिए। उसी के साथ शक्ति मार्ग, ये जो नया मार्ग वो निकालने वाले हैं। गडकरी साहब के माध्यम से जो रास्ते हो रहे, 8 लेन रास्ता, ये पर किलोमीटर 71 करोड़ में हो रहा है, लेकिन ये सरकार महाराष्ट्र का है, वही रास्ता 6 लेन का छोटा रास्ता ये 101 करोड़ रुपए पर किलोमीटर पे कर रहे हैं। और ऐसे कहा जा रहा है कि ये 101 रुपए पर किलोमीटर से 140 करोड़ पर किलोमीटर तक जाएगा, उसमें 30 से 40 हजार करोड़ रुपए का मलिदा है। मतलब यहाँ पे एक बाजू को 89,000 करोड़ एक गरीब छोटे कॉन्ट्रैक्टर के बाकी है, प्रलंबित है, उसके बारे में आप कुछ नहीं कर रहे हो। लेकिन बड़े बड़े कॉन्ट्रैक्टर आपके घर आ सकते हैं, ऑफिस आ सकते हैं, उससे चर्चा कर सकते हैं, लेवान देवान कर सकते हो, पैसा ले सकते हो, इसलिए बड़े बड़े प्रोजेक्ट वहां पे करो। गडकरी साहब को विनती है, ये सरकार हमारी पागल हुई है, आप थोड़ा ध्यान दो। और जैसे नेशनल हाईवे के काम हो रहे, वैसे आमच्या शक्ति मार्ग या जो भी सरकार के माध्यम से यहाँ पे काम हो रहे, वो काम उस तरीके से होने चाहिए। सरकार के पास पैसा नहीं है, वो सिर्फ लोगों को वहां पे बुद्धू बना रही है या कंफ्यूज कर रही है, लेकिन उनको सिर्फ पैसा बड़े कॉन्ट्रैक्टर के माध्यम से चाहिए, छोटे कॉन्ट्रैक्टर को उनको कोई लेना देना नहीं है। अलग विषय है, हाल ही में बॉम्बे हाईकोर्ट का ऑर्डर आया था मुंबई ट्रेन ब्लास्ट में, उसमें आज सुप्रीम कोर्ट ने आदेश दिया। उसके जो सब नेता है वो अभी बिजी क्या है कि आपसात जो 3 अलग अलग पक्ष है, जैसे बीजेपी सबसे बड़ा है, अजित दादा और शिंदे साहब का अलग पक्ष है, उन पक्षों में इंटरनल इन फाइटिंग है, उनमें वाद फाइट है, एक दूसरे के राजनीति में वो बिजी है। इसीलिए ये महत्वपूर्ण जो विषय है, जहाँ पे कोर्ट के साथ चर्चा करने की जरूरत है, वहां पे जो वकील है उसके साथ चर्चा करने की जरूरत है, वो चर्चा न होने के कारण, वहां पे दुर्लक्ष्य होने के कारण ये विषय वहां पे आया है। अगर यहाँ पे कोई भी कंफ्यूजन अगर हुआ होगा, सिर्फ और सिर्फ ये राज्य सरकार जो भाजपा की है, उन्होंने इस विषय पे ध्यान नहीं दिया, इसके कारण ये विषय आ गया है, ऐसे हम सब कह सकते हैं। आखिरी सवाल, आज ईडी जो है अनिल अंबानी के कई ऑफिस में रेड कर रही है, 3,000 करोड़ रुपए घोटाले का हवाला दिया जा रहा है, क्या प्रतिक्रिया है आपकी? देखो, क्यों कर रहे हैं, किस लिए कर रहे हैं, मैं तो नहीं बता सकता, लेकिन ईडी के बारे में हमने, हमारे पे जो कार्रवाई हुई थी उसके बारे में हमने स्पष्ट वहां पे बताया गया था। और